डोंबिवली स्फोट असो की राज्यातली पाणी टंचाई, दोन्ही गोष्टींमध्ये मरण होतं ते सर्वसामान्यांचं. डोंबिवली दुर्घटनेनंतर कारवाईच्या घोषणा झाल्यात, संबंधितांना अटकही झाली आहे. इतकंच नव्हे तर मृतांच्या कुटुंबियांना मदतही जाहीर झाली आहे. उद्या कदाचित दोषींना शिक्षाही होईल. पण प्रश्न असा आहे की डोंबिवलीमध्ये ही वेळ का आली आणि ज्या MIDC मधून धोकादायक कंपन्यांना स्थलांतरित करण्याची मागणी होती आहे त्यावर आता बैठकांचं सत्र सुरू झालंय. पण या सगळ्यात हाल तर फक्त सर्वसामान्य डोंबिवलीकरांचेच होत आहेत. तिकडे दुष्काळातही हाल होत आहेत ते सर्वसामान्यांचेच. बरं, फक्त पाणी टंचाईच नाही तर अनेक गावांमध्ये अवकाळीचाही फेरा आहे. दुष्काळाच्या याच झळा कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा सेंट्रिक एक बैठक आयोजित केली. टँकर्स पुरवण्यासह अनेक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पण जेव्हा जनमानसातून आक्रोश सुरू झाला तेव्हाच प्रशासकीय पातळ्यांवर हालचालींना वेग आलाय. डोंबिवलीमध्येही असंच काहीसं घडतंय. 10 पेक्षा जास्त कामगारांचे प्राण जातात. शेकडो कुटुंब आजही दहशतीत राहतायत. हे राज्यातल्या दुष्काळाची बाब असो की डोंबिवलीतला स्फोट असो, दोन्ही ठिकाणी असंच काहीसं दिसून आलं.